सध्या ह्या महाराष्ट्राचं वातावरण इतकं गढूळ होत चाललेलं आहे। आज सर्वसामान्य नागरिक हा भीतीच्या वातावरणामध्ये जगतोय। मग आज आमचे पत्रकार बांधव असतील, हे सत्ताधाऱ्यांना मंत्रिमंडळांना प्रश्न आणि जाब विचारण्याचं काम करत असतील, चळवळीतील कार्यकर्ते जाब विचारण्याचं काम करत असतील, वैचारिक दृष्टिकोनातून सत्ताधाऱ्यांनी त्यांना उत्तर देणं गरजेचं आहे। पण तशा पद्धतीचं सत्ताधारी त्यांना उत्तर न देता पत्रकार बांधवांचा असेल, चळवळीतील कार्यकर्त्यांचा असेल, आवाज दाबण्याचा आज प्रयत्न होतोय। त्यामुळे एखांतरी ह्या राज्यात ब्रिटिश राजवट लागू होत आहे का, हा सर्वसामान्यांच्या मनामध्ये आज प्रश्न निर्माण झालाय। म्हणून आमचे सारखे चळवळीतील कार्यकर्ते, सत्ताधारी असतील, ज्या संविधानिक खुर्चीवर बसलेल्या प्रत्येक लोकप्रतिनिधींना जाब आणि प्रश्न विचारण्याचं काम करतोय आणि त्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे विचारल्याच्या प्रश्नाचं सर्वसामान्य जनतेला उत्तर देणं आणि त्याचं क्लिअरेशन करणं। पण तसा प्रकार घडत नसून आज त्यांनी जे पाळून ठेवलेले दलाल, भडवे आणि हुजरे एका संध्याकाळच्या चपटीसाठी आणि टाकलेल्या हडकूसाठी मागे पुढे आपल्या मालकाच्या शेपूट हलवत फिरणारे हे दलाल चिंदीचोर अनाप शनाप गोष्टीवरती वाद घालून उणे उत्तर शिव्या देण्याचं काम करतात। मी आज त्यांना सांगू इच्छितो, अरे भामट्यानो आणि भडव्यानो, तुमची लायकी नाही विचारिक दृष्टिकोनातून आमच्या समोर चर्चा करण्याची। कारण ज्या मालकांना तुमच्या आम्ही प्रश्न विचारतो त्याची कुवत नाही, त्याची लायकी नाही, म्हणून तुमच्यासारख्याला पुढे केलेले आहेत। आणि तुमचा फक्त धंदा आहे टाकलेली हडकीत सगळंच बसायचं आणि मालक त्या टिकून हडकी देतोय त्याच्यापुरता काम करायचं। कारण वैचारिक दृष्टिकोनातून जे बांधव प्रश्न विचारतात, त्याच्यावरती चर्चा करतात, त्यांचा सन्मान करून आम्ही तोडीस तोड देण्यापुरती आम्ही चर्चा करतो। पण तुमच्यासारख्याला आम्ही किंमत देत नाही, कारण तुमच्या मालकांना आम्ही मोजत नाही आणि तुमच्यासारखे चिंदीचोर भामटे ह्यांना तर किंमत देत नाही, म्हणून तुम्हाला आम्ही इग्नोर करतोय। ह्याच्यातच तुम्ही तुमची लायकी ओळखा आणि तुमची तोंडा काळी करा आणि दुसऱ्याच्या अकाउंटवरती येऊन वास काढत हुंगत बसणं सोडून द्या। भामट्यानं सुधरा। शिव्या द्यायला जर गेलं ना तर मी रग्गल कोकणी आहे। मी जर शिव्या द्यायला लागलो ना तर तो मिरचीचा ठेचा असतो ना, तुमच्या बुडापासून तोंडापर्यंत जळसळाट होईल, हे लक्षात ठेवा। आणि अजूनही वेळ गेलेला नाही, सुधरा। भामटे झाले, चला निघा।